दुसऱ्या दिवशी सूर्य वर आल्यावर खळत बेलसरची लढाई मारून राजांचे सैन्य गडपायथ्याला आले. राजे बुरुजावर येणारी पथके पाहत होते. राजे सामोरे गेले. प्रथम आला तो गोदाजी जगताप. गोदाजी, लढाई जिंकलीत ना? हो, गोदाजी म्हणाला. कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. राजांनी विचारले, काय झालं? बाजी जखमी झाले. राजांचे लक्ष मागून येणाऱ्या पालखीकडे गेले. पालखी जमिनीवर ठेवली गेली. राजे पुढे धावले. बाजींचे डोळे मिटले होते. सारा अंगरखा रक्तबंबाळ झाला होता. मस्तकीचे पांढरे केस विस्कटले होते. कपाळावर झालेल्या निसटत्या जखमेतून रक्त ओघळले होते. पांढऱ्या मिशांचे झुपके ओठांच्या हालचालींबरोबर थरथरत होते. राजांनी हाक मारली, बाजी? बाजीने डोळे उघडले. राजांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांचा हात धरून ते म्हणाले, राजे, आपली फत्ते झाली. राजांनी बाजींचा हात हातात घेतला. ते म्हणाले, बाजी, काय केलं हे? आपली फत्ते झालीच होती. कुठं जात होता फत्ते खान? कशाला जीव धोक्यात घातला? राजांना अश्रू आवरेनात. बाजी म्हणाले, राजे, विजय मिळाला. वाईट काय झालं? मी म्हातारा. असलं मरण मागून मिळायचं नाही. हसा राजे. तुमचं हसू पाहण्यासाठी जीव अडतोय माझा. तेवढी एकच इच्छा राहिलीये. राजे हसले आणि ते हसू पाहून सुखावलेल्या बाजींनी मान हसता हसता कलंडली. राजांनी बाजींच्यावर शेला पांघरला. अश्रुटिपीत उठत असताना राजे म्हणाले, गोदाजी, प्रतिपदेचा विजय घरी आला, पण हरवलेली ही चंद्रकोर पुन्हा पाहायला मिळायची नाही. पौर्णिमेला सुद्धा ही उणीव वाटल्याखेरीज राहणार नाही. पुरंदरहून आल्यापासून सारा दिवस गडबडीत पार पडला होता. सारा वाडा पुरंदरच्या वीरांनी भरला होता. आनंद, उत्साह मनात मावत नव्हता. सारे राजांच्या बरोबर बोलायला आतुर होते. मध्यरात्रीच्या सुमारास राजांना मोकळीक मिळाली. राजे आपल्या महाली आले. सईबाई महालात होत्या. तेव्हा राजे कपडे बदलून पलंगावर बसले होते. सईबाई म्हणाल्या, केवढी गर्दी उसळली आज. मासाहेबांचा आनंद तर विचारायला नको. साहजिकच आहे. हा जिव्हाळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सईबाई एक एक दागिना उतरून मंचकावर ठेवीत होत्या. मंचकावर गोळा झालेले दागिने पाहून राजे म्हणाले, खरंच बायकांना दागिन्यांची केवढी हौस. तर आपण गळ्यात कंठी, मनगटी, पोहची, कानी चौकडा, बोटात अंगठ्या घालता, ते पुरुषही तेवढीच हौस करतात. आम्ही माघार घेतली मग तर झालं. अशी माघार घेऊन नाही चालायचं. आपण विजय मिळवून आलात. निदान आज तरी आरतीत काही टाकायचं होतं. राजे गंभीर होऊन म्हणाले, विसरलं खरं. ही माघार ना? हो, पण आमची नव्हे, तुमची. म्हणत राजे उठले. मंचकाचा कप्पा उघडून त्यांनी सोन्याचा कमरपट्टा काढला. सईबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, आता तुम्हीच सांगा, हा कमरपट्टा आरतीत टाकता आला असता का? आणि तोही 4 चौघात? सईबाई आनंदाने कमरपट्टा निरखीत होत्या. राजांनी विचारले, आवडला? हो. एवढंच नाही, आणखीन एक नजर आम्ही राणेसाहेबांच्या चरणांकरिता आणली आहे. काय आणलं? त्या तिथं आमच्या टोपाखाली पहा. सईबाईंनी जाऊन टोप उचलला. त्या टोपाखाली 2 सुरेख रौप्य साखळ्या होत्या. किती सुंदर. साखळ्या उचलीत सईबाई म्हणाल्या. साखळ्यांचा नाजूक आवाज झाला. राजे म्हणाले, सई, सांगितलं तर हसशील. काय झालं? काय झालं? सुभानमंगळच्या खजिन्याची मोजदाद पुरंदरवर चालली होती. एक एक दागिना मोजून टाकला जात होता. अचानक ह्या साखळ्या पडल्या आणि त्या पाहताच तुम्ही डोळ्यासमोर उभ्या राहिलात. साऱ्यांची नजर टाळीत आम्ही बोलून गेलो. त्या साखळ्या आमच्या नावे खर्ची टाकून वेगळ्या राहू देत. सईबाई भारावून राजांचे बोलणे ऐकत होत्या. राजे म्हणाले, एवढा आम्ही पराक्रम केला. आता स्वस्थ उभ्या राहू नका. तुमच्या पायात त्या साखळ्या पाहायच्या आहेत आम्हाला. सईबाईंनी पायात साखळ्या घातल्या. राजे म्हणाले, तुमच्या पायांना साखळ्या शोभतात. 4 पावले टाकून सईबाई थबकल्या. त्या म्हणाल्या, मी नाही बाई ह्या साखळ्या घालणार. का? का काय?
आवाज होतो ना, मासाहेब काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत, उलट आमचं कौतुक करतील. कशाबद्दल? सईबाईंनी विचारले. सईबाईंच्या डोळ्याला डोळा देत राजे म्हणाले, आपल्या लाडक्या सुनबाईंकडे आम्ही जागरूकतेनं पाहतो याबद्दल. सईबाई नजीक आल्या. त्या म्हणाल्या, केवढी मूर्ख मी. आधीच थकलात, रात्र उलटून चालली, झोपावा आता. राजे सईबाईंचा हात धरीत म्हणाले, सई, काही दिवस असे आनंदाचे येतात की तेव्हा दिवसरात्रीचा विचार राहत नाही. आजचा दिवस तसाच आहे. सईबाईंना हजारी समयांच्या ज्योती शांत करायला सुरुवात केली. समय तेवढी तेवत होती. हवेत गारठा झाला. समयीचा मंद प्रकाश महालात पसरत होता. पुरंदरच्या लढाईत ज्यांनी शौर्य गाजवले त्यांचा राजांनी यथोचित सत्कार केला. लढाईत जे कामी आले त्यांच्या वारसांना द्रव्य दिले. खळद बेलसरच्या पराक्रमाने सारा मावळा आनंदित झाला होता. पण हा आनंद टिकणार नव्हता. बंगळूरहून तातडीचा खलिता आला. खलिता वाचून राजे संतप्त झाले. क्षणभर आपल्या पावलांखालची वाळू सरकते आहे असा त्यांना भास झाला. राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, बंगळूरहून दादा महाराजांचा खलिता आला आहे. काय म्हणतो संभाजी? आदिलशाही दरबारात भोसल्यांच्या घराण्याविरुद्ध सत्रच उभं केलेलं दिसतं. आमच्यावर जसा फत्तेखान बाळाजी हैबती आला तसाच फराद खान व तानाजी डुरे या आदिलशाही सरदारांना बंगळूर काबीज करण्यासाठी पाठवलं होतं. पण दादा महाराजांनी त्यांचा आमच्यासारखाच साफ बिमोड केला. फराद खान अपयश घेऊन मोकळा झाला. देवाची कृपा, दोघेही संकटातून पार पडलात. राजे निश्वास सोडून म्हणाले, नाही मासाहेब, आदिलशाही विरुद्ध झालेली चकमक बरीच महागात पडणार अशी दिसते. जेव्हा आम्ही इकडे विजय मिळवित होतो तेव्हा तिकडे दक्षिणेत जंजी नजीक महाराज साहेब आदिलशाही फासात फसत होते. मुस्ताफ खानानं विश्वासघातानं कैद केलं. शिवबा, काय सांगतोस? मासाहेब म्हणाल्या. ऐका मासाहेब, दुर्दैवाची कहाणी ऐका. आबासाहेब छावणीत झोपले असता, बेसावध असता मुधोळच्या बाजी घोरपड्यानं छावणीत प्रवेश केला. घोरपड्यांची आणि महाराज साहेबांची चकमक झडली. फर्जंद शहाजीराजे गिरफ्तार केले गेले. जे शहाजीराजे दरबारी जाताना हत्तीवरून जात, ज्यांचं ऐश्वर आदिलशाहीलाही लाजवी, ते फर्जंद शहाजीराजे पायी बेड्यात ठोकलेले विजापुरात आले. अफजल खानानं नवरोजच्या सणाच्या दिवशी तशा स्थितीत महाराज साहेबांना दरबारी हजर केलं. मासाहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी कंपित आवाजात विचारले, आणि काय? सध्या महाराज साहेब आदिलशाहीच्या कैदेत आहेत. मासाहेब, एक ना एक दिवस त्या अफजल खानाला आणि बाजी घोरपड्याला पश्चाताप झाल्याखेरीज राहणार नाही. शिवाजीच्या बापाच्या हातीपायी बेड्यात ठोकणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळून येईल. ते होईल तेव्हा होईल. पण आता काय करणार? तोच विचार करतो आहे, पण काही सुचत नाही. आदिलशाहीची आगळी आम्ही केली आहे. फत्तेखान आणि बंगळुराहून आलेला पराजित झालेला फराद खान शाही तख्तापुढं आमच्या नावानं छाती पिटून घेत असेल. संपूर्ण शरणागतीखेरीज महाराज साहेबांची सुटका होईल असं वाटत नाही. राजे संतप्त होऊन मुठी आवळीत म्हणाले, आदिलशाहीनं फार वाईट डाव टाकला. वाटतं की दादा महाराजांना कळवावं आणि सरळ विजापुरावर चाल करून जावं. अमात्य म्हणाले, राजे, तसं करणं म्हणजे जाणून बुजून जोहार करणं ठरेल. काय करावं सुचत नाही. पेशवे म्हणाले, राजे, जोवर विजापूरकरांच्याकडून काही येत नाही तोवर हालचाल करणार कशी? थोडा वेळ जाऊ दे, आपोआप मार्ग सुचेल. तोवर आदिलशाही स्वस्थ बसेल? जिजाबाईंनी विचारले. आदिलशाहीला इतक्या तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. शहाजीराजांच्या केसाला जरी धक्का लावला तरी सारे हिंदू सरदार आम्ही ते सहन करणार नाही. एवढं ज्ञान आदिलशाहीला खास आहे, राजे म्हणाले. राजांनी जिजाबाईंना धीर दिला, पण आपल्या मनाला ते समजावू शकले नाही. उलटणारा प्रत्येक दिवस काळजीत जात होता. मासाहेबांच्या चिंतातूर भय व्याकुल चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडसही त्यांना होत नव्हते. राजांना आठवत होता मुरार जगदेव.
मुरार जगदेव हाही महाराजच होता. ऐश्वर्य संपन्न होता, पराक्रमी होता. पण आदिलशाहीत त्याची खांडोळी व्हायला वेळ लागला नाही. पुरंदर घेतल्यामुळे तर आदिलशाहीला आव्हानच दिल्यासारखे झाले होते. राजे याच बेचैनीत आपल्या पलंगावर पडले होते. झोप येत नव्हती. सईबाई हलक्या पावलांनी महालात आल्या. राजांनी हाक मारली, सई. झोपला नाही? सईबाईंनी आश्चर्याने विचारले. पलंगावर उठून बसत राजे म्हणाले, झोपच येत नाही. डोळ्यांसमोर सारखे महाराज साहेब उभे आहेत. मासाहेबांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही. वेणी फणीत करीत असताना दररोज मासाहेबांचा हात कुंकवाच्या कोयरीत थपकत असतो. अशुभ कल्पनांनी त्यांचं मन ग्रासून गेलं असेल. मासाहेबांनी अनुष्ठानाला ब्राह्मण बसवले आहे. गणपतीवर अभिषेक चालू आहे. मीही नवस बोलले आहे. प्रयत्नांती परमेश्वर असतो सई. नुसत्या अनुष्ठानाला तो पावत नाही. कृतीची जोड त्याला लागते. काय करायचं ठरवलं? इथं स्वस्थ बसून काय करणार? शरणागती पत्करण्यापेक्षा विजापूरवर चालून जावं असं मनात येतं. त्यात यश मिळेल शक्यता फार थोडी. पण अपमानित जीवन जगावं लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? क्षणभर सईबाई विचारात पडल्या. त्या म्हणाल्या, राजकारणातलं बायकांना काय समजतं? पण वाटतं. काय सांगा ना. नको बाई, हसाल. नाही हसणार, सांगा. राजकारणाचे खेळ आम्हाला जमत नाहीत, समजत नाहीत. समजतो तो तुमच्या नादानं शिकलेला बुद्धिबळ, ज्यात यशाची खात्री आहे, तो डाव खेळू नये. खात्री नाही, तो डाव खेळू नये. हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे. संधी असेल तर ते काम उंट घोडीही करू शकेल. राजे चकित होऊन सईबाईंच्याकडे पाहत होते. ते उठून उभे राहिले. स्वगत बोलावे तसे ते म्हणाले, हत्तीला शह द्यायला उंट घोडाही चालेल? काय म्हटलं? थांबा, बोलू नका. राजे काही क्षण निश्चल उभे होते. एकदम मोठ्याने हसले, वळले. तेव्हा त्यांचा सारा चेहरा आनंदला होता. राजे म्हणाले, सई, काही वेळेला मोठी संकटसुद्धा किती सहजपणे सुटतात. राणीसाहेब, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. मला समजत नाही. तुम्ही इतक्या सरळ आहात म्हणून परमेश्वर तुमच्या मुखातून वदला. राजांनी सपाता पायी चढवल्या. सईबाईंना ते म्हणाले, सई, मासाहेबांना उठवा. आम्ही साऱ्यांना बोलावतो. शुभवेळेला सुचलेली गोष्ट त्यावेळी करून मोकळं व्हावं. महालात समया प्रज्वलित केल्या गेल्या. दबीर, अमात्य, पेशवे आले. एवढ्या तातडीने बोलवल्यामुळे सारे विचारात पडले होते. मासाहेबांनी विचारले, राजे, एवढ्या तातडीने साऱ्यांना का गोळा केलं? सर्वांवर नजर फिरवून राजांनी विचारले, आम्ही विजापूरवर चालून जायचं ठरवलं तर? तो आत्मघात ठरेल. तह करायचा मान्य केला तर? राजांनी विचारलं. आजवर केलेलं सर्व वाया जाईल. पुन्हा ही संधी यायची नाही, अमात्य म्हणाले. निवजी पंतांच्याकडे पाहत राजांनी विचारले, शहजादे मुराद सध्या कुठं आहेत? नियोजी पंत म्हणाले, शहजादे अहमदाबादेला आहेत. नियोजी पंत, शहजाद्यांना खलिता पाठवा. त्यांची चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू हे कळवा. आदिलशाहीनं अकारण आमच्या वडिलांना कैद केल्यामुळं आम्ही संकटात पडलो. नाहीतर खुद्द जातीनं शहजाद्यांच्या दर्शनाला आम्ही आलो असतो असं लिहा. खातरजमेचं पत्र येताच आम्ही दर्शनार्थ येऊ असं कळवा. वा राजे, मुत्सद्दीपणाची कमाल झाली, अमात्य म्हणाले. रातोरात खलिता लिहिला गेला आणि तातडीने खलिता अहमदाबादेला पाठवला गेला. राजे भल्या सकाळी महालात आलेले पाहताच जिजाबाईंना आश्चर्य वाटले. राजे, आज लवकर आलात? एवढ्यात स्नानपूजा आटोपली? जी. झोप आली नाही? मासाहेब, आम्ही रात्रभर बेचैन होतो. पहाटे कसलं स्वप्न पडलं कोणास ठाऊक. आम्ही जागे झालो. काळजी इतका मोठा वैरी माणसाला नसेल. जिजाबाई निश्वास सोडून म्हणाल्या. राजांना चिंता लपवता आली नाही. मासाहेब, अहमदाबादेला खलिता पाठवून कैक दिवस झाले, पण अद्याप उत्तर आले नाही.
प्रत्येक दिवस अखंड चिंतेचा बनला आहे. विजापूरची काळजी वाटते. तो अफजल आणि बाजी घोरपडे कोणता डाव खेळतील याचा भरवसा नाही. राजांच्या बोलांनी जिजाबाईंची चिंता वाढली. त्यांच्या डोळ्यात पाणी भरले. शिवबा, दुसरा काही उपाय नाही का रे? राजे गडबडीने म्हणाले, मासाहेब, तुम्ही चिंता करू नका. महाराज साहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही, ती आमची श्रद्धा आहे. आम्ही टाकलेला डाव यशस्वी झाल्याखेरीज राहणार नाही. महाराज साहेबांची बाइज्जत सुटका होईल. तुझ्या तोंडात साखर पडो. काय सांगू शिवबा, स्वार आला म्हटलं तरी जीवाचा थार उडतो. कोणी मोठ्यानं हाक मारली तरी कापरा भरतो. बातमी कळल्यापासून देवांना अभिषेक चालू आहे. नवसांची खैरात केली, केव्हा त्याला दया येते कोण जाणे. तेच आमच्याही मनात आलं आहे. काय, आज पहाटेपासून आळंदीला जावं, देवाचं दर्शन घ्यावं असं मनात येत आहे. सकाळी जागे झालो ते आळंदीच्या आठवणीत. जरूर जा, संकटकाळी त्याचाच आधार. जिजाबाईंच्या अनुमतीने राजांच्या आळंदीचा बेत पक्का झाला. राजांची अश्वपथके तयार झाली. येसाजी, तानाजी, नेताजी या मंडळींसह राजे आळंदीला निघाले. उन्हाळ्याची सकाळ मोठी प्रसन्न होती. लहान मोठ्या टेकड्या ओलांडीत राजांचे पथक भरधाव जात होते. राजे इंद्रायणीजवळ पोहोचले तेव्हा सूर्य वर चढला होता. उन्हाळ्याच्या दिवसांमुळे इंद्रायणीचे पात्र क्षीण बनले होते. सारे खडक उघडे पडले दिसत होते. ज्ञानेश्वरांच्या कळसाचे दर्शन होताच राजांनी हात जोडले. नदी पार करून राजे गावात शिरले. टापांच्या आवाजाने भयभीत झालेले नागरिक राजांना पाहताच आनंदाने पुढे येत होते. मुजरे करीत होते. मंदिरासमोर राजे पायउतार झाले. मंदिराबाहेर राजांनी अश्वदळाची 100-125 घोडी उभी होती. राजे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह मंदिराच्या पायऱ्या चढू लागले. महाद्वाराच्या उंबरठ्याला स्पर्श करून राजे आतल्या चौकात आले. चारी बाजूंनी प्रशस्त ओवऱ्यांनी सजलेला तो चौक होता. उजव्या हाती पिंपळपार उभा होता. समोर ज्ञानदेवांचे मंदिर होते. राजांनी मंदिरात प्रवेश केला. पुजाऱ्याने पुढे केलेल्या तबकातील हार ज्ञानदेवांना अर्पण केला. अत्यंत नम्र भावाने राजांनी देवापुढे मस्तक ठेवले. राजे समाधानाने म्हणाले, आम्ही जेव्हा बेचैन बनतो तेव्हा इथं येतो. इथं आलं की समाधान वाटतं, मन शांत होतं. आम्हाला ही जागा फार आवडते. पुजाऱ्याने आणलेल्या तबकात राजांनी मोहरांची थैली रिकामी केली. देवदर्शन घेऊन राजे माघारी वळले. तोच महाद्वारातून येणारा माणसांचा लोंढा नजरेत आला. त्यातून येसाजी गडबडीत पुढे येत होता. येसाजी राजांच्या जवळ आला. मुजरा करून त्याने सांगितले, तुकोबारा येत आहेत. आज खरोखरीच भाग्याचा दिवस म्हणत राजे गाभाऱ्यासमोरून बाजूला सरले. एका बाजूला उभे राहून राजे अतृप्त नजरेने पाहत होते. टाळ मृदंगांच्या साथीवर भजनाचा आवाज कानावर येत होता. जय जय राम कृष्ण हरी जय जय. सागराच्या लाटा हेलकाव्यात तशी मागे पुढे सरकणारी दिंडी राजांच्या नजरेत आली. दिंडीसमोर चिपळ्या उंचावून तुकाराम महाराज नाचत होते. नेत्र मिटले होते. कपाळी बुक्क्याची निशाणी उमटली होती. अणवाणी पाय, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात आखूड बाह्यांची खोळ, मस्तकी बसके मुंडासे हा त्यांचा वेश होता. कानांच्या पाळ्यांवर आणि कपाळावर उमटलेल्या चंदन मुद्रांमुळे चेहऱ्यावरचे भक्तिभाव खुलले होते. बुक्का उधळीत दिंडी मंदिरासमोर आली. दिंडी दुतर्फा उभी राहिली. मध्यभागी तुकावाणी उभा होता. चिपळ्यांच्या नादावर तल्लीन होऊन नाचत होता. क्षणभर नाच थांबला. प्रेमाने व्याकुळ बनलेल्या तुकारामांनी देवावर दृष्टी लावली. टाळांचा आवाज नाजूक बनला. मृदंगाची थाप मंदावली. चिपळ्यांच्या छळकीवर रसपूर्ण भावपूर्ण आवाजात महाराज गात होते. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माय बापा. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी, तुका म्हणे मी पोटीचे बाळा, माझी पुरव ब्रह्मीची आळ.